नमस्कार. काल किंवा मागच्या वेळेला आपण बघितलं होतं गटबांधणी आणि जनसंवाद. गटबांधणी प्रभावी गटाचे वैशिष्ट्य, उद्योग संस्थेतील गटाचे प्रभार आणि प्रभावी सदस्याचे गुण, गटामधील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे मूलतत्वे, एक जनसंवादक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका, गुण, हे सुद्धा आपण काल बघितलं. आज आपण बघूया जनसंवादनाची वैशिष्ट्ये काय आहेत, है ना. कारण की जनासोबत जेव्हा किंवा आपण व्यक्तींसोबत, समूहासोबत जेव्हा आपण संवाद साधत असतो तेव्हा ती कुठल्या पद्धतीची आहेत, कशा पद्धतीची आहेत, कोणत्या पद्धतीची आहेत, त्यात वैशिष्ट्य असणं खूप आवश्यक आहे, बरोबर. आता समजा तेच नसतील तर मग काय त्याचा उपयोग होणार. म्हणून जनसंवादाची वैशिष्ट्ये नेमके काय आहेत त्यावर आपण आज चर्चा करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे लोकसंपर्क, हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता लोकसंपर्क म्हणजे नेमकं काय, तर जनसंपर्क किंवा लोकसंवाद व्यवसायाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं कार्य आहे ते जनसंवाद हे माध्यम, जनसंवाद साधण्याचे तसेच संबंध प्रस्थापित करण्याचे उत्तम साधन व कला आहे. मग व्यवस्थापकीय कार्य हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मग जनसंवाद हे एक व्यवस्थापकीय कार्य आहे. मग ज्याच्या मदतीला कोण येतो, ती समाजामध्ये जे काही व्यवसाय संघटनेमधील माहिती जी काय असेल ती प्रसारित करून त्याची जी काही गुडविल म्हणू किंवा ख्याती म्हणू ती वाढविता आली पाहिजे. तसेच व्यवस्थापकीय कार्याला जे काही गती आपल्याला द्यायची आहे ती गतीसुद्धा आपण प्रस्थापित करू शकतो. संदेशाची देवाणघेवाण. आता समजा आपण नुसतं बोलत राहिलो, आपण एकतर्फी बोलत राहिलो तर ते उत्कृष्टपणे होणार नाही. म्हणून जनसंवादाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे कुठलं असेल तर ती जे काही आपण संवाद साधत आहोत त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक समूहाला ते ॲक्सेप्ट करतील, ते मांडतील असं नाही. म्हणून त्यांचं व्यक्तित्व काय आहे, आपण जे काही सांगितलं ते सांगितलेलं बरोबर आहे किंवा नाही याच्यासाठी देवाणघेवाण असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सकारात्मक संबंध. आता जनसंवाद हे समाज आणि व्यावसायिक संघटना यांच्यामध्ये जे काही सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे तंत्र असून जिव्हाळा सलोख्याचा संबंध प्रस्थापित करतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक संबंध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सातत्य असायला पाहिजे. आता जनसंवाद एकदा आपण जनांसोबत संवाद प्रस्थापित केल्यानंतर काही दिवसांनी ते आपण बंद करू शकत नाही. म्हणजे एकदा आपण बोललो आणि एकदा बोलल्यानंतर मग नंतर आपण त्याला डिस्क्लोज करू शकत नाही, बंद करू शकत नाही. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशी आहे, कंटिन्युअस आहे, सतत आहे आणि सातत्याने आपल्याला सुद्धा ती ठेवावं लागेल. गतिशीलता, डायनॅमिक आहे, प्रश्नच नाही. जसं जनसंवादाच्या साहाय्याने जसं की आपण असं म्हटलं की वहन प्रक्रिया आहे आणि ती सातत्याने आपण तीव्र गतिशीलतेने आपण वाहक असतो. त्यामुळे समाजामध्ये जे काही नवनवीन संबंध गतिशीलतेला प्रस्थापित होत असतील त्याचा फायदा हा जनसंवाद वाढविण्यासाठी मदत करतो. म्हणजे तुम्ही जितकं जास्त गतिशीलता आणाल, तुम्ही जितकं जास्त फास्ट मुवमेंट्समध्ये काम करणार, संवाद साधाल, लोकांशी संवाद साधाल, तितके लोक तुमच्याशी जुळत जातील. म्हणून गतिशीलता सुद्धा असायला पाहिजे. सर्व कार्याशी निगडित आहे. बोलून होणारच नाही ना, न बोलता काही होणार आहे का काम आपलं, नाही. म्हणून कसं आहे की सर्व कार्याशी म्हणजे उच्च स्तरावरून निम्न स्तरापर्यंत जितके काही त्या संस्थेमध्ये उद्योगामध्ये काम करत असतील तर उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत सर्व कार्याशी, जितके काही कार्य आपण करत असू त्या सर्व कार्याशी हे निगडित आहे. मग जनसंवादाचा उद्देश काय आहे नेमका, है ना, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, उद्देश काय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन संबंध प्रस्थापित करणे. नक्कीच जर का आपण एखाद्याशी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर समजा त्याला आपले विचार पटले किंवा आपले विचार पटले नाही तरी आपण त्याच्या मेंदूमध्ये राहू, त्याच्या डोक्यामध्ये राहू, है ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे नवीन संबंध प्रस्थापित करत असताना आपण त्याच्या मेंदूमध्ये कसा आपण शिरकाव करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत नवीन संबंध प्रस्थापित करता येतं आणि करणं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन कार्याचा प्रारंभ. म्हणजे जनसंवादाद्वारे आपण नवीन कार्यामध्ये प्रारंभ करण्यात येतो आणि ज्याच्या मदतीने आपल्या कारभारामध्ये किंवा कार्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होतं. सहकार्य मिळविणे. नक्कीच
जनसंवाद हे समाजामध्ये वावरताना प्रस्तावित होत असतं की ज्याचा उद्देश, सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा असतो की समाजाकडून सहकार्य मिळवून घेण्याचा असतो. संदेश पोहोचविणे. जनसंवादाचा उद्देश हा लोकांपर्यंत संदेशाची देवघेव करणे तर आहेच, पण संदेश दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा कार्यसुद्धा जनसंवादाच्या मदतीने पार पाडण्यात येतं. परिवर्तन घडवून आणणे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिवर्तन आपण कशामध्ये घडवून आणू शकतो जनसंवादाच्या माध्यमातून. म्हणजे एखादी समजा वाईट कार्य होत असेल तर ते चांगलं कार्य कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपल्याला परिवर्तन घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे, आणि तोच जनसंवादाचा सगळ्यात मोठा माध्यम असतो. एखाद्या वेळेस अत्याचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असेल तर तो अत्याचार कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो हे परिवर्तन त्या जनसंवादाच्या माध्यमातून आपण करू शकतो. मी मागच्या वेळेस तुम्हाला या बाबतीमध्ये सांगत असताना म्हटलं होतं की कोविड-19 ही मोठी समस्या आहे, महामारीची सगळ्यात मोठी समस्या आहे. मग ती परिपूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, कसं करावं लागेल, कोणत्या पद्धतीने करावं लागेल, हे जे समजा परिवर्तन समजा आपण आणलं तर नक्कीच कोविड हा कंट्रोल होऊ शकतो. व्यावसायिक प्रगती उंचाविणे. म्हणजे जनसंवादाचा उद्देश समाजामध्ये जे काही व्यवसायाचं उत्कृष्ट कार्य करून व्यवसायाची प्रगती उंचाविणे किंवा प्रतिष्ठा वाढविणे किंवा ज्याच्या मदतीने समाजामध्ये व्यवसायाप्रती चांगली सकारात्मक भावना वाढीस लागून व्यवसायाचा विकास उत्तम साधता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय की जोपर्यंत तुमचा व्यवसाय हा हाय लेवलला जाणार नाही, उच्च प्रतीला जाणार नाही, तोपर्यंत असं आपण म्हणू शकत नाही की तो माल किंवा ती वस्तू किंवा ती सेवा बाजारामध्ये विकल्या जाणार नाही, परंतु जनसंवादाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फास्टमध्ये आपण डेव्हलप करू शकतो, वाढवू शकतो, उंचावू शकतो. कार्याची अंमलबजावणी. आता वाटण्यात आलेली सर्व कामे किंवा जबाबदाऱ्या त्या वेळेत पूर्ण करण्यात यावा, तसेच सर्व कामं जे काही आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आली पाहिजेत. म्हणजेच व्यवसायाची प्रतिमा उंचवावी याकरिता जनसंपर्क विभाग हा नेहमी प्रयत्नशील असतो. म्हणजे जे काही कार्य त्याच्याकडे सोपवले जात असेल ते पूर्णच्या पूर्ण परिपूर्णपणे त्या कार्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि ती अंमलबजावणी होत असताना, कार्याची अंमलबजावणी होत असताना कोणावरही अन्याय व्हायला नको. कारण काय की कार्य करीत असताना कार्य हे त्या व्यवस्थापकामध्ये करायचं असतं, व्यवस्थापनामध्ये करायचं असतं, उद्योगामध्ये करायचं असतं, कार्याच्या ठिकाणी करायचं असतं, पण अत्याचार व्हायला नको. मग आपण बघूया की जनसंवादाचे महत्त्व किंवा त्याचे फायदे काय काय आहे ना, बरोबर आहे ना. आता हे सगळं करत असताना आपण त्याचे उद्देश पाहिले है ना. आता ते सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय फायदा होऊ शकतो, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक प्रगती. समाजासाठी, समाजाच्या प्रती जनसंवादाच्या माध्यमातून जी काही समाजाची आपल्याला प्रगती करायची आहे, सामाजिक प्रगती जी काही करायची आहे, ती प्रगती सगळ्यात महत्त्वाची असते, सगळ्यात महत्त्वाची असते. आता सामाजिक प्रगतीमध्ये नेमकं काय असतं की प्रत्येक घटक जो असतो तो समाजातून तयार होत असतो, आणि समाज हा प्रत्येकाच्या यशाकरिता कार्य करीत असतो. त्यामुळे एकमेकाची जी काही मदत असेल किंवा संपर्कामधून जी काही व्यक्तीची प्रगती होत जाते व व्यक्तीच्या प्रगतीतून समाजाची जी काही प्रगती होत असते, त्यामुळे समाजाच्या प्रगतीकरता जनसंवाद हा फार महत्त्वाचा व फायदेशीर आहे. मग काय प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल? नक्कीच. तुमचा ज्या पद्धतीने तुमचा जनसंवाद वाढेल तर जनसंवाद वाढल्यानंतर नेमकं काय होतं की तुमची प्रतिष्ठा वाढेल, समाजामध्ये प्रत निर्माण होईल, त्याच्यानंतर विश्वास संपादन होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता विश्वास संपादन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की जनसंवाद या माध्यमाच्या सहाय्याने जनतेचा जो काही आपण विश्वास संपादन करत आहोत, म्हणजेच काय झालं, लोकांच्या भावनाच्या मते विचारांचे आदान प्रदान करता येते, आणि त्याचाच फायदा हा जनसमुदायाचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो, फायदेशीर ठरतो. ज्या काही समस्या निर्माण होत असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही समस्या निर्माण होत असतील त्या समस्याचं निराकरण करता येतं. म्हणजे जनसंवादाच्या माध्यमातून विविध समस्याचे जे काही निराकरण करण्यात येते किंवा होणारे व्यवहार, मते, विचार किंवा भावना यांच्यामध्ये जे वारंवार जे काही बदल घडवून आणता येतो, त्यामुळे जनसंवाद हे समस्याचं निराकरण करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. सलोख्याचे संबंध वाढते. नक्कीच जर का तुमचे आदानप्रदान खूप चांगलं असेल, तुमचे विचार खूप चांगले असतील, तुमचे मत खूप चांगले असतील, तुम्ही भेदभाव करत नसाल, तुम्ही आक्रमक होत नसाल, तुम्ही
समोरच्या व्यक्तीच्या भावना समजावून घेत असाल, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचा उलगडा करत असाल, त्यांचे प्रश्न समजावून घेत असाल, तर नक्कीच तुमचे सलोख्याचे संबंध वाढतील. आणि जर का तुमचे समजा समोरच्या व्यक्तीचं कार्य करत असताना समजा तुम्ही समोरच्या कर्मचाऱ्याचं किंवा समोरच्या व्यक्तीचा समजा भावना किंवा मन किंवा विचार किंवा प्रश्न समजावून घेत नसाल, तर तुम्ही उत्कृष्ट होऊ शकत नाही आणि तुमचे सलोख्याचे संबंध सुद्धा होईल. आणि या जनसंवादामुळे एखाद्या वेळेस एखाद्या विचाराचा अटीतटी असू शकतो, परंतु जर का त्या विचाराशी समजा तुम्ही जुळवून घेतलं, समजून घेतलं, तर नक्कीच तुमचे संबंध हे सलोख्याचे होतील. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही, जोपर्यंत तुमचे विचार तुम्ही ठेवणार नाही, जोपर्यंत तुमचं मत ठेवणार नाही, जोपर्यंत तुमचं ओपिनियन ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही प्रश्नाची बाजू समजावून घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही उत्कृष्ट जनसंवाद साधू शकत नाही. आणि हे सगळं साधत असताना तुम्ही संवाद कशा पद्धतीने करता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सातत्यता. आता जनसंवादाच्या माध्यमातून जी काही वहनक्रिया वेगाने तसेच सातत्यपूर्ण पद्धतीने चालत असतात, या माध्यमाचा फायदा हा होतो की कोणताही अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे जनसंपर्क हे माहितीचे वहन होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाशी जनसंवाद आपण कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो, म्हणजे ग्राहकाशी जनसंवाद आपण कशा पद्धतीने मिळू शकतो. एखाद्या वेळेस एखादी वस्तू खराब असेल, पण तो विक्रीवाला त्याच्यामध्ये कला समजा अवगत असेल आणि त्याला त्या वस्तूच्या बाबतीचं परिपूर्ण ज्ञान असेल, तर तो ती वस्तू विकेल. म्हणजे जनसंवाद हे ग्राहकाच्या बाबतीमध्ये कसं असेल, असं म्हणतात ना की हिमालयामध्ये जाऊन जर का तुम्ही बर्फ विकला, तर तो बर्फ विकत असताना तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधला आणि बर्फ विकला, बरोबर आहे ना. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ग्राहकाशी जनसंवाद व समाधान मिळवून देण्याकरता जे काही आवश्यक घटक आहेत, तर त्यातलं पहिलं हे आहे की गुणवत्ता नियंत्रण असायला पाहिजेत. आता गुणवत्ता नियंत्रण म्हणजे काय, की जे काही वस्तू व सेवा असतील त्या दर्जेदार व नियंत्रण ठेवून वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजेत. प्रमाण असायला पाहिजे, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. प्रमाण असायला पाहिजेत म्हणजे वस्तू व सेवांचं जे काही किमती असतील त्या व्यवस्थित प्रमाणामध्ये देण्याचं कार्य व्यावसायिक संस्थेने करायला पाहिजे. त्याच्यानंतर वाजवी किंमत. नक्कीच आपण कोणत्या समाजामध्ये आपली वस्तू ठेवतो आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याची जी काही किंमत आहे ती वाजवी किंमत असायला पाहिजे. कार्यकुशल सेवा असायला पाहिजेत. आता ग्राहकांना त्यांच्या वेळेनुसार समजा त्वरित व गतिशीलतेने समजा त्याचा सेवा पुरवण्यात यायला पाहिजेत आणि त्या नियमित पद्धतीने जर का आपण पुरवल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या व्यवस्थापकाला होतो. विविध पर्यायी वस्तू. आता विविध पर्यायी वस्तू म्हणजे काय, वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण उत्पादन करून त्याच्या विविध वस्तूंच्या उत्पादन पुरवण्यामुळे ज्यामुळे ग्राहक जो काही असेल तो आपल्या आवडी निवडी स्वतः सिलेक्ट करू शकतो आणि त्याची तो निवड सुद्धा करेल. दिशाभूल जाहिरात कधीही करू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा जर का तुम्ही म्हणालेत की या वस्तूमध्ये अशा पद्धतीने याच्यामुळे तुम्हाला ही गुणवत्ता आहे आणि या गुणवत्तेचा फायदा तुम्हाला होईल, तुमच्या जीवनाशी होईल, अशी खोटी जाहिरात जर का तुम्ही केलात तर वस्तू विकत घेत असताना ग्राहक एकदा फसेल, परंतु त्या कंपनीची वस्तू ग्राहक नंतर कधीही घेणार नाही. तक्रारीच्या गतिशीलतेची सोडवणूक हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जेव्हा ग्राहकांचाशी जेव्हा जनसंपर्क साधता किंवा जनसंवाद साधता तेव्हा यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी काही ग्राहकाची जी काही तक्रार असेल ती तक्रार तुम्ही कशा पद्धतीने सोडवता आणि किती फास्ट सोडवता. आणि त्या कारणाने काय होणार की ग्राहक नक्कीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. असुरक्षित वस्तूचं उत्पादन करू नये असं म्हटलं जातं, सगळ्यात महत्त्वाचा घटक. आता त्याच्यामध्ये काय होणार की व्यावसायिक संघटनेने ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि सुरक्षित वस्तू व सेवाचं उत्पादन करायला पाहिजे की ज्याचा त्रास हा ग्राहकांना नको व्हायला. आणि समजा अशा दृष्टीने समजा घातक समजा असेल तर नक्कीच त्या ग्राहकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होणार. अचूक माहिती देणे. समजा तुम्ही माहिती ही परिपूर्णपणे दिली नाही तर तो ग्राहक काय होणार, फसला जाणार. आणि एकदा जर का ग्राहक फसला आणि त्याला त्याची समजा किमया कळली की आपण या ठिकाणी फसल्या गेलेलो आहे, तेव्हा तो कधीही